नमस्कार मैत्रिणींनो, सुनीता. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाहेर टूरला जे गेलेला आहे त्याचा व्हिडिओ दाखवत आहे. त्याच्यामध्ये आम्ही पंबन ब्रिज वर असता वेळेचा हा पहाटेचा व्हिडिओ आहे. पहाटे 4 ते 5 वाजता इथं उतरलो होतो. तर इथला खूप नजारा खूप छान पण आहे आणि तेवढं डेंजर पण आहे. आता इथला नजारा जसं तुम्हाला म्हणते तसं डेंजर. इथं इतका वारा होता ज्या टायमाला आम्ही इथं होतो तेव्हा. एवढा मोठा पूल आहे, त्या पूलवर इतका समुद्र मोठा असल्यामुळे त्याचा भरपूर वारा येत होता. त्या वाऱ्यामुळे हे जिथं आम्ही थांबलोच का ते ब्रिज सुद्धा हलत होतं. तेवढं डेंजर होतं हे. आणि इथं जास्त वेळ आम्हाला थांबायला पण नाही जास्त जमलं. तुम्ही पाहू शकता हे वारा किती जास्त सुटलेला आहे. आणि इथे माझी मुलगी, माझे हसबंड, मामा आणि एक आधी गेलेले ड्रायव्हर, हे आम्ही सर्वजण आणि इकडल्या साईडला भाऊ भाऊजाई वगैरे इकडल्या साईडला व्हिडिओ करत आहे. त्याला खूप छान नजारा, जसं बघायसारखा नजारा होता. आणि वारा इतका आहे बघा. आम्ही थोडा वेळ थांबला, जास्त वेळ थांबायला नाही चालत, ट्रॅफिक होत होती. तर तेवढ्यात आम्ही तिथून निघलो. आता जाता वेळेस खूप छान आहे नजारा. आता ह्याच्या आधीचा एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामध्ये आम्ही तिथं रामेश्वरीला जिथं आंघोळ वगैरे केली, दर्शन घेतलं तिथला आहे. हे त्याच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. जिथं स्टॅच्यू आहे, धनुषकोटीला जातानाचा व्हिडिओ आहे. धनुषकोटीला सकाळी सकाळी आम्ही गेलेलो आहोत. इथं सूर्य जे उगवतो ना ते पाहायचं होतं इथं. आणि ते पाहण्यासाठी आम्ही सकाळी लवकरच 6च्या आधी निघलो होतो. आता हे लास्ट जे एंड आहे आपला, ते आहे भारताचा लास्ट एंड म्हणलं तर चालते. लास्ट एंडच आहे. आता इथे जे आजूबाजूचे आहे ते थोडस शॉप वगैरे आहे थोडे, आणि थोडं पुढं गेलं काय काहीच नाही, फक्त इकडे पहा तिकडे पाणीच पाणी भरपूर होतं. आणि याच्यामध्ये लास्ट टोकाला आम्ही, लास्ट जे आहे रोड, एकच रोड आहे तिथं, दुसरा रोडच नाही. लास्ट आम्ही त्या पॉइंटला जात होतो. इकडल्या साईडला समुद्र, तिकडल्या साईडला समुद्र. तिथं खूप हवा पण खूप जास्त होती. तर एका साईडला आहे ते पाणी थोडस कमी होतं, म्हणजे तर मीडियम. दुसऱ्या साईडला होतं ते भरपूर पाणी होतं. तिथं खोल असेल तिथं, हे बघा हे इथे जरा खोल आणि खूप वाहत असं पाणी, पण असं लाटा वगैरे पण जास्त चालू होत्या. एका साईडचं मी उतरल्यावर तिकडलं, इकडल्या साईडचं उतरल्यावर पण मी तुम्हाला दाखवते. लास्टला तिकडं छोटस एक जागा दिसते हे इथली, तेवढंच आहे रोड. बाकी बाकी कुठंच नाहीये. मग आता इथे थोडस डॉल्फिन दिसल्यासारखं वाटलं, इथे व्हिडिओ करत होते पण नाही दिसला. दिसला म्हणून त्यांनी म्हणल्या मी व्हिडिओ चालू केले, पण तिथं नाही दिसला. आता हे इथं थोडस पाणी मीडियम आहे, पण इकडं आम्ही खाली नाही जाऊ शकलो, इथं हाईट खूप जास्त होती उंच. आता तिकडल्या साईडला आम्ही समोरल्या साईडला जाऊन तिकडलं पण व्हिडिओ घेणार आहोत. तिकडला व्हिडिओ सूर्य उगवतानाचा आहे, सूर्य उगवतानाचा पण व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये, ते पण दाखवते बघा. इथे आहे झलक थोडी तरी, तिथे आहे एक, पण आम्हाला दिसत नाही बघा. तुम्हाला चलता वेळ दिसत असेल तिथे थोडस पाण्याचा, त्याच पॉइंटला थोडस होत आहे, पण तेच आहे असं दिसत नाहीये व्यवस्थित. लास्ट आता इथे थोडा व्हिडिओ घेतला. आता पुढच्या साईडला जात होत्या. या साईडने आता आम्हाला पुढच्या साईडला जायचं आहे. आता पुढच्या साईडला इथे व्हिडिओ स्टॉप करून पुढच्या साईडला गेलो. पुढच्या साईडच्या अच्छा, या साईडच्या थोडं साईडला गेलो होतो. मला तर जे दोन साईडच्या आहेत ना, तिकडल्या साईडला, इकडलं वाहतं पाणी म्हणलं होतं ना, इकडलं वाहतं पाणी इकडं होतं. आणि वारा पण भरपूर. आणि समोर तिथे आहे, थोडस पुढं गेल्यानंतर आहे स्टॅच्यू. तिथं मी इतकं फील केले, खूप छान वाटलं इथं. हवा वगैरे इतकं असं खुशी वाटत होती, तर माझ्या तोंडातून असं वाव सुद्धा असा शब्द निघला. एवढं नजारा कधी आपल्याला बघायला नाही भेटलेला आहे. फर्स्ट टाइम आहे माझ्यासाठी हे एक्सपिरियन्स, तर मला खूप आवडलेला आहे. तिथे खूप एन्जॉय पण केलो. एन्जॉय म्हणत फक्त फोटो वगैरे काढलो आम्ही इथे.
आता इथे सूर्य उगवलेला नाहीये तर असा उजेड आहे. आता आम्ही इथे थांबलेलो आहोत. आता सूर्य उगवतानाचा व्हिडिओ घेण्यासाठी थांबलो. आता तिथे उगवता वेळेसचा तुम्ही व्हिडिओ पहा. आता नुसता तिथेच थांबलेलो आहे. आता आपल्याला व्हिडिओ तिथेच थांबलेले आहे. सूर्य उगवतानाचाच व्हिडिओ घ्यायचा आहे. खाली काही जण जाऊन फोटोशूट पण करत होते, पण आम्ही वरच्या साईडला थांबलो तर लेकरं लहान आहेत आमच्यापाशी. लेकरं इकडे तिकडे पळू शकतात म्हणून आम्ही वरच्या साईडला थांबलो होतो. खूप नजारा बघायसारखा आहे. 4 मिनिटं बाकी. त्याला सूर्य उगवतानाचा व्हिडिओ आहे. इथे खूप वेट करावा लागला. घेऊन थांबलो होतो मोबाईल. तर मी तर म्हटलं होतं का आता होते का नाही, आभाळ पण होता इथे. तर आम्ही 26 तारखेला इथं गेलेलो होतो. तेव्हा पाऊस सर्व जागी होता. इकडल्या साईडला पण होता. 26 जानेवारीच्या दिवशी आम्ही होतो इथं. आता इथे आता खूप वेळ वाट पाहिली. आता इथे मी स्पीड केलेला आहे तुम्हाला बोर होऊ नये म्हणून. आता याच्यामध्ये मी थोडस स्पीड मध्ये घेतलेला आहे इथे. आता जिथं उगवतानाच आहे. आता हे वरीच वाटतं आपल्याला, एवढं उजेड दिसतं ना, तिथूनच निघते काय की वाटलं, परंतु तिथून नाही, एकदम खालच्या साईडने निघला. आता हे आहे रामेश्वरमचं. कन्याकुमारीचं तर खूप बेस्ट निघलेलं आहे. तिकडलं पण मी व्हिडिओ दाखवते. हे व्हिडिओ झाल्या अपलोड केल्यानंतरचा मी पुन्हाच्या व्हिडिओ मध्ये ते टाकते. हे बघा इथे एकदम लाल छोटस दिसते का, तिथे आहे. तिथं सूर्य उगवते. याच्या आधी तर आम्हाला वाटलं मी कधीच लक्ष देऊ लागले, तिथं उजेड दिसलं का तिथूनच निघते का आहे, पण तिथून नाही. ते खालच्या साईडला एकदम छोटस तुम्हाला दिसलं असेल तिथं आहे. आता इथं आहे तेवढं पूर्ण आभाळ आहे. आता त्या आभाळातून थोडं थोडं निघतंय बाहेर. आता थोडस दिसलंय. आता थोडं वर येता वेळेचा पण व्हिडिओ आहे. न करता बघा, खूप छान आहे ह्या व्ह्यू. आता थोडं थोडस मोठं असं वर येते असं दिसत होतं. पूर्ण लास्टला एकदा राऊंड आल्यावरती एकदम छान लालसर मस्त दिसलेला आहे. हे बघा आता तिथे आभाळामध्ये गेलेला आहे. परत आभाळामध्ये गेलेला आहे. आता इथं थोडस छान दिसलेलं आहे. एकदम मोठा असं पूर्ण राऊंड बी झालेला आहे आणि दिसायला पण एकदम लाल असा आजूबाजूला बीच मध्ये लाईट असल्यासारखे, बाजूला रेड असल्यासारखं असं छान दिसत होता. आता इथला एवढा एक मस्त दिसलेला आहे सूर्य उगवतानाचा. खूप पब्लिक येऊन थांबली होती सूर्याचं दर्शन घेण्यासाठी. बघता बघता थोडं 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 करत पार वर गेलो होता. ऊन खूप झालं होतं. आम्ही 12-12:30 वाजले होते. सकाळी 6ला गेलो होतो तर 12 वाजले होते आम्हाला वापस जाण्यासाठी. हे बघा आता इथे झालंय. आता थोडस राहिलेलं आहे. आभाळ असल्यामुळे आम्हाला थोडा वेळ लागला दिसण्यासाठी, नाही तर मग लवकरात लवकर दिसतंय म्हणे. आम्ही जायला तिथं आभाळ राहायला एकच झालंय, तरी छान दिसलेला आहे.
आहे आभाळ असल्यामुळं. आता बघू शकता, आता हे लास्ट, आता पूर्ण आता हे राऊंड आता इथे दिसलेलं आहे. याच्यानंतर का आभाळामध्ये गेले नाही, खालच्या साईडला आहे तो परत आभाळात आभाळ दिलं. सगळ्यात स्टार्टिंगला लाल थोडं थोडं दिसलं, त्याच्यानंतर असं एकदम भक्क. त्याच्यानंतर आता आमचं ते व्हिडिओ करणं झालं, त्याच्यानंतर आता इथे सगळ्याचे फोटो काढणं चालू होते. तिथं साईन भाऊजी फोटो काढत होते, मी थोडासा व्हिडिओ घेतलाय. बघा किती वाहतं पाणी, किती मोठा समुद्र आहे आणि ते लाटा आणि हे किती छान वाटत होतं ह्या जागी. पण जेवढं दिसायला छान आहे तेवढं डेंजर पण आहे, सांभाळून राहावं लागतं. धोंड्याहून पाय पण नसलेला तर परेशानी होऊ शकते. आता इथे बघा लेकरायचे वगैरे व्हिडिओ केले, लेकरा त्याचे काम ते करत होते. मोठे फोटो काढण्यात बिझी आले लेकरं त्यांच्या मस्त वाळूमध्ये. आता इथे आपली लहानी मुलगी आहे, बहिणीची ती मोठी आहे. स्टार्टिंगला इथं मोठ्या ताईचा आहे मुलगा महादेवाची पिंड बनवला, तिथं माझी मुलगी बनवली. म्हणजे काही ना काही चालू होते, काही ना काही बनवायचं. काय तिथं बनवायला? माझा मुलगा झेंडा लावत होता. झेंडा बनवायला. माझ्या मुलाला तिथे झेंडा लावण्यासाठी काही कागद, काही पेपर, काहीतरी पाहिजे होता इथं. पण इथं आपण काही घेऊनच गेलेलं नाही, काय द्यायला पाहिजे. पेपरचं ना छान बनवला. राहू दे, कसं आहे की जाऊ दे. लेकरायलाही मस्त खुशी झाली. आता लास्ट आता हे इथून गेल्यानंतर आता काही लगेच आम्ही निघलो तिथून, बॅग वगैरे आवरली सर्व आणि मग तिथून वापस आम्ही कन्याकुमारीला जाण्यासाठी निघलेलो आहोत. तिथून कन्याकुमारीला जात हे रात्री व्हिडिओ आम्ही जिथं पंबन बीचला सगळ्या स्टार्टिंगला जे व्हिडिओ दाखवला का तिकडला आहे. तर त्या साईडने तिकडल्या साईडने पंबन ब्रिज आता दिवसात सुद्धा पण दाखवते आणि इकडल्या साईडला तर आम्ही लक्षच दिलं. इतके नाव आहे त्याच्यामध्ये, इतकं समुद्र, इकडलं पण खूप छान नजारा आहे. इतके बोट पण मी पहिल्यांदा पाहिलेले आहे एकाच ठिकाणी. एवढं पहिल्यांदा पाहिल्यानं मला खूप असं छान वाटलेलं आहे, असं बघतच राहा असं वाटत होतं. त्यांना थोडस गाडी थोडी साईडला घ्यायला सांगितली होती, पण हे रोड त्याच रूटचा असल्यामुळे आम्हाला जास्त इथं थांबायला, मी जाताना पण म्हणलेली आहे की इथं जास्त थांबायला जमत नाही, एवढाच रोड होता. तिकडल्या साईडला जे आहे ते पंबन ब्रिज, रात्री लाईट वगैरे चालू होता आणि आता दिवसा काही नाहीये. आता इकडल्या साईडचा पण नजारा थोडा घेतलेला आहे, तिकडल्या पण साईडचा थोडा घेतलेला आहे. आता तुम्हाला दिवसाचं पण तिकडल्या साईडचं दाखवते. आता जाता वेळेसचा व्हिडिओ घेतला होता. हे बघा, हे एवढं क्लीन आहे पाणी, खालचा दगड आहे ना ते सुद्धा दिसत होता. आता हे मोबाईल मध्ये तेवढं दिसत नसेल, पण खालचा दगड ते दिसायला ना, ते एवढे दगड सुद्धा होते. इकडल्या साईडला पण तसंच. तिथं जास्त थांबायला जमले नाही, पोलीस आले होते. तुम्हाला जाण्याच्या आधी पण म्हणलेले की इथे जास्त वेळ थांबता जमत नाही, पण तरी थोडा व्हिडिओ घेतला, थोडा बघायला भेटलं, खूप छान वाटलं. आता इथून आम्ही निघलेलो आहोत आणि याच्या पुढचा पण व्ह्यू इतका छान आहे, याच्या पुढचा पण असं बघत राहावं असं वाटतं. आता इकडं जर लास्ट समुद्र संपत आहे, चालू आहे. आता व्हिडिओ मी स्टार्टच ठेवलेला आहे. असं जितकं बी बघा पर्यंत पाणीच पाणी आहे. आता पुढचं जेवढं होईल तेवढा मी व्हिडिओ घेतलेलाच आहे. त्यानंतर अजून घेतलेला लास्ट समुद्र संपतोपर्यंत तिथपर्यंत घेतलेला आहे. थोडं पुढे गेल्यावरच पण काही व्हिडिओ आहेत, स्किप न करता बघा. एवढा छान नजारा असं नाही बघायला भेटत. जेडला भेटलं ते चांगलीच गोष्ट आहे. हे इथं हे जे आहेत झाड, त्याला काठी गुंजू म्हणून फळ असते, ते लागत असते याला. आंध्रा साईडला जास्त भेटतात. हे केरळ साईड आहे, तर आंध्रा साईडला पण जास्त भेटतात. हे आता उन्हाळ्यामध्ये चालू होतात, आता थोडस चालू होतात त्याला फळ येणं. आणि इथं नारळाचे झाड, जिथं तिथं नारळाचे झाड आणि ते जे तुम्हाला ताटी गुंजू म्हणलेलं आहे त्याच ताटी गुंजू म्हणतात, कोणी ताटी मुंजल म्हणतात. असे 2 झाड इथं, दुसरं कोणतीच शेती नाही दिसली मला, फक्त तेवढंच दिसलेलं आहे. आणि फक्त एका जागी एक दिसलेला आहे म्हणलं तर खारं मिठाची शेती, मीठ बनवत होते, ते पण पुढे दाखवते मी. पण मला हे झाड सारखे बघतच राहा वाटले. नारळाचे झाड इतके होते, इतके नारळ, तिथे नारळ पाणी पण स्वस्त होतं. बघायसारखाच आहे नजारा.
आता तुम्हाला पुढे थोडंसं पुढे गेल्यावर दाखवते. पुढे सारखं तेच आहे आणि इथे काही काही जागी ते काय म्हणतात, पंखे, कोणते तरी पंखे असतात. काय राहतात ग जानू? आता याच्या पुढं थोडस मिठाची शेती आहे, ते दाखवते. त्याच्यानंतर मग आता लास्ट आपला व्हिडिओ इथं संपत आलेला आहे. आता पुढे दुसऱ्या व्हिडिओ मध्ये मी अजून पुढे ज्या स्टॉपला गेलेले आहे तिथले व्हिडिओ दाखवते. आता इथेच आहे बघा, मी हे बघा, ही अशी मिठाची शेती बनवलेली आहे आणि हे थोडस वाळल्यानंतर त्याला हे करतात. आता हे लास्ट अजून रिपीट मी घेतलेला आहे त्याचा, मध्येच घेण्यासाठी तेव्हा हे झाला होता एडिटिंग करण्यामध्ये. तर हे आता जेव्हा कोणीच नव्हतं ना, दिवसाचं सगळेजण गाडीत बसलेले होते, तेव्हा मी हे एक व्हिडिओ घेतलेला आहे. हे बघा, इतकं छान आहे. हे जुनं पूल आहे, ते पलीकडलं आहे ते नवीन आहे. हे आमचे 2 गाडी आहेत. हे इथला एवढाच रोड आहे चालण्यासाठी. बघा, बघू शकता तुम्ही, हवा किती आहे. थांबू पण शकत नाही, तेवढं जास्त हवा आहे. इथला नजारा कधी झाले तर हे रामेश्वरी कन्याकुमारीला पण भरपूर खूप छान आहे. तिथला पण व्हिडिओ दाखवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.